आणि खरं तर 4 महिन्यांपूर्वी कोरडे ठाक पडलेलं राधानगरी धरण आता ओसंडून वाहत आहे। त्यामुळे पाण्याचा प्रश्न सुटलेला असला तरी आता अतिरिक्त पाण्यामुळे कोल्हापूरला पुराचा धोकाही निर्माण झालेला आहे। मी सध्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या राधानगरी धरण क्षेत्रामध्ये उभा आहे। गेली 4 दिवस कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जो मुसळधार पाऊस पडतोय, या पावसामुळे माझ्या पाठीमागे तुम्हाला हे जे धरण दिसतं, या हे जे धरण आहे हे पूर्ण क्षमतेने भरलेलं आहे। मी आता ज्या परिसरात उभा आहे, हा याच्या बरोबर खाली राधानगरी धरणाचे 7 गेट आहेत आणि हे 7 गेट जेव्हा ओपन होतात तेव्हा हे सगळं पाणी भोगावती नदीच्या दिशेने जात असतं। काल संध्याकाळी याच धरणाचे 5 गेट ओपन झाले होते, मात्र काल थोडासा पाऊस कमी झाल्याने आज केवळ एक दरवाजा म्हणजे दरवाजा क्रमांक 5 खुला आहे आणि मी सध्या 5 गेटवर उभा आहे, 5व्या गेटवर, जिथून हे पाणी मोठ्या प्रमाणामध्ये भोगावती नदीमध्ये जाताना तुम्हाला दिसतंय। या परिसरात सहसा कुणाला सोडलं जात नाही, परवानगी दिली जात नाही, पण एबीपी माझाच्या कॅमेराच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला भोगावती नदीच्या पात्रामध्ये जिथून पाणी सोडलं जातं राधानगरी धरणाच्या गेटमधून, ते दृश्य आम्ही तुम्हाला दाखवतोय। हे जे पाणी कोल्हापूरच्या दिशेने जाते, यामुळं अनेक मार्ग बंद होण्याची शक्यता निर्माण झाल्यानं नदी क्षेत्रातली जी गावं आहेत, या गावांना जिल्हा प्रशासनानं सतर्क राहण्याचे आदेश दिलेले आहेत। डॅमच्या पाण्याचा विसर्ग सुरू झालेला आहे। पाण्यातली कधीही पातळीत वाढ होऊ शकतो, याची की आता नाही होणार, आता होणार त्याची शक्यता आपल्या मनात न धरता पाण्याजवळ जाण्याची ही चूक करू नये, ही माझी सर्वांना आपल्या वतीने विनंती आहे। या धरणाला 109 वर्षे पूर्ण झालेली आहेत, त्यामुळे हे ऐतिहासिक धरण, राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी बांधलेलं धरण, हे कोल्हापूरसाठी जीवनदायिनी असं धरण आहे। मात्र या धरणाला 100 वर्ष पूर्ण झालेले आहेत, त्यामुळे याच्या सुरक्षेचा सुद्धा मुद्दा या निमित्तानं पुढे येतोय। त्यामुळे राज्य शासन असेल किंवा केंद्र शासन असेल, यांनी या धरणांकडे लक्ष दिलं पाहिजे आणि याच्या सुरक्षेबाबत पुन्हा एकदा ठोस पावलं उचलण्याची गरज निर्माण झालेली आहे। कॅमेरामॅन निलेशसह मी रणजित माझगावकर, एबीपी माझा, राधानगरी।